नमस्कार मित्रांनो, ब्रह्मांडामध्ये जेव्हा जेव्हा ग्रहाची चाल बदलते तेव्हा तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एक नव्या अध्यायाची सुरुवात होते. जर तुमची रास कुंभ असेल तर येणारे 48 तास तुमच्या आयुष्याला एक अभूतपूर्व कलाटणी देणार आहेत. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं. 30 जून आणि 1 जुलै 2026 हे 2 दिवस तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार की तुमच्यासमोर नवं संकट उभं करणार. काही असे संकेत जे तुम्हाला निसर्गाकडून मिळणार आहेत, जे कदाचित तुम्ही ओळखूनही दुर्लक्षित करत आहात. आजच्या या विशेष भागात आपण फक्त वरवरचं राशी भविष्य पाहणार नाही, तर पुढील 48 तासांमधील प्रत्येक मिनिटाचा, प्रत्येक प्रहाराचा अचूक वेध घेणार आहोत. आर्थिक लाभ, नोकरीतील बदल, आरोग्याची गुपिते आणि तुमच्या प्रेमसंबंधांमधील वादळ या सगळ्यांवर आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक गुप्त गोष्ट सांगणार आहे जी तुमचे येणारे 48 तास पूर्णपणे बदलून टाकेल. तर शुभ की अशुभ तुमच्यासाठी 2 गोष्टी आहेत. चला तर मग सर्वात आधी बोलूया त्या गोष्टीबद्दल ज्याच्याशिवाय जग चालत नाही, म्हणजेच तुमचा पैसा, तुमची आर्थिक स्थिती. कुंभ राशीच्या लोकांनो, सध्या शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या 2ऱ्या भावात म्हणजेच धन भावात विराजमान आहेत. याचा अर्थ काय? सर्वात मोठा शुभ संकेत आहे, पुढील 48 तासात तुम्हाला अचानक धनलाभाचे योग आहेत. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील किंवा एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला परतावा हवा असेल तर या 2 दिवसात ताब्यात मोठी गुड न्यूज मिळू शकते. परदेशी कंपन्यांनी निगडीत असलेल्या किंवा आयात निर्यात म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात काम करणाऱ्या कुंभ राशीच्या लोकांना प्रचंड मोठा आर्थिक फायदा होणार आहे. दुसरी तर धोक्याचे अशुभ संकेत कोणती? पण थांबा, इथे शनिदेव तुमची परीक्षा घेणार आहेत. या 48 तासात तुमच्या मनात विनाकारण खर्च करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. घरात कोणत्याही मौल्यवान वस्तू खरेदी करताना किंवा जमिनीमध्ये, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अतिघाई संकटात नाही, हा नियम लक्षात ठेवा. कोणत्याही कागदपत्रावर डोळे झाकून सही करू नका. या काळात जर तुम्ही कोणाला उधार पैसे दिले तर ते परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे कोणालाही कर्ज देणे टाळा. नोकरी, व्यवसाय आणि करिअरमध्ये तुम्हाला आता वळूया ह्या मेन मुद्द्याकडे. तुमच्याकडे कर्मक्षेत्रामध्ये कुंभ राशीचे जातक हे मुळातच कष्टाळू आणि बुद्धिमान असतात. मग या 48 तासात तुमच्या बॉससोबत तुमचे संबंध कसे राहतील की व्यवसायात मंदी येईल? तर नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ संमिश्र आहे. तुमच्या कामाची पद्धत आणि हुशारी यामुळे ऑफिसमध्ये तुमचे कौतुक होईल. तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश राहतील, परंतु तुमचे काही सहकारी तुमच्या पाठीमागे राजकारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वतःच्या कामाची गुप्तता बाळगा. कामाच्या ठिकाणी विनाकारण कोणाच्याही वादात पडू नका, अन्यथा तो वाद तुमच्यावर शेकू शकतो. व्यापाऱ्यांसाठी हा काळ कठीण परिश्रमाचा आहे, पण नवीन ग्राहकांशी जोडले जाण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही भागीदारी म्हणजेच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करत असाल तर पार्टनरसोबत पारदर्शकता ठेवा. दुपारी 12 ते 3 या वेळेत कोणताही मोठा व्यावसायिक निर्णय घेऊ नका. हा काळ थोडा नकारात्मक प्रभाव दाखवू शकतो. तुमच्या कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी अत्यंत विचारिक गोष्ट आहे. माणसाकडे कितीही पैसा असला तरी घरात शांतता नसेल तर सर्व व्यर्थ वाटू लागतं. कुंभ राशीच्या कौटुंबिक आणि प्रेम जीवनातील पुढे 48 तास काय होणार आहे तुम्हाला आता विचार पडला असेल. तर प्रेम करणाऱ्यांसाठी, जर तुम्ही कोणावर जीवापाड प्रेम करत असाल तर या 48 तासात तुमच्या नात्याला एक नवी दिशा मिळेल. जे लोक सिंगल आहेत त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने आयुष्यातला एखादा खास व्यक्तीचा एंट्री होण्याची मोठी संधी मिळणार आहे. पण छोट्या छोट्या गोष्टीवरून अहंकार मध्ये आणू नका. आणि ज्यांचे वैवाहिक जीवन आहे त्यांच्यासाठी हे 2 दिवस थोडे वादविवादाचे ठरू शकतात, पण तुमच्या एखाद्या वागणुकीमुळे किंवा घरातील जुन्या विषयावरून जीवनसाथीसोबत खटके उडू शकतात. इथे तुम्हाला समजूतदारपणा दाखवावा लागेल. चांगली गोष्ट अशी की ग्रहाची शुभ दृष्टी असल्यामुळे हे वाद फार काळ टिकत नाहीत आणि संध्याकाळपर्यंत नात्यात पुन्हा गोडवा येऊ शकतो. आता आरोग्य आणि मानसिक स्थितीसाठी पहिलं सुख निरोगी काया. कुंभ राशीच्या लोकांच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर या 48 तासात तुम्हाला मानसिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. तर तुमच्यासाठी अशुभ संकेत आहे, चंद्र आणि शनीच्या स्थितीमुळे विनाकारण मनात भीती, अस्वस्थता किंवा बेचैनी निर्माण होऊ शकते. कामाचा अति लोड घेतल्यामुळे डोकेदुखी, डोळ्याचे त्रास किंवा थकवा जाणवेल. शुभ राहण्यासाठी काय करावे? तर यावर एकच उपाय आहे, प्राणायाम आणि योगासने. स्वतःसाठी किमान 20 मिनिटे काढा. बाहेरचे तेलकट किंवा जंक फूड खाणे
पूर्णपणे टाळा, कारण पोटाचे विकार उद्भवण्याची शक्यता आहे. सकारात्मक विचार ठेवा, कारण हा मानसिक त्रास तात्पुरता आहे. तुमच्यासाठी अचूक आणि प्रभावी उपाय आहे. मित्रांनो, जेव्हा संकट येतं तेव्हा शास्त्र आपल्याला त्यावर मात करण्याचा मार्गही दाखवतं. या 48 तासांमधील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि शुभ संकेतांना अधिक बलवान करण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी पुढील छोटे पण अत्यंत प्रभावी उपाय नक्की करा. पहिला, मंत्र जप. या 2 दिवसात रोज नियमितपणे 21 वेळा ओम वायुपुत्राय नमः या मंत्राचा जप करा. यामुळे मानसिक शांतता लाभेल आणि संकटाचा नाश होईल. दुसरा, आदर आणि सन्मान. आपल्या घरात असणाऱ्या स्त्रियांचा, विशेषतः पत्नीचा किंवा आईचा आदर करा. त्यांच्याशी प्रामाणिक राहा. यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. तिसरा, पक्ष्यांना दाणे. सकाळी उठल्यावर पक्ष्यांना धान्य आणि पाणी द्या. यामुळे राहू केतूचे दोष कमी होतात. आणि हो, जर तुम्ही कुंभ राशीचे असताल तर या सर्व गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आणि एकही मिनिट, एकही सेकंद व्हिडिओ स्किप नाही करायचा. तर कुंभ राशीच्या मित्रांनो, ब्रह्मांड आपल्याला संकेत देत असतं. गरज असते ती फक्त ते संकेत योग्य वेळी ओळखण्याची. हे 48 तास तुमच्यासाठी परीक्षेचे नक्कीच आहेत, पण लक्षात ठेवा, जो नशिबाशी लढतो तोच इतिहास रचतो. शनिदेवाची कृपा तुमच्यावर आहे. फक्त गरज आहे संयम राखण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची. तुम्हाला आजचा हा विशेष भाग कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील असे काही संकेत तुम्हाला दिसत आहेत का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या कुंभ राशीच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन अत्यंत रहस्यमय आणि महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक राहा. जय शनिदेव. धन्यवाद. आणि जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ पण कमेंट करून जावा.